हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्युटी आदू अँड मॉम निकिता. तर आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरमधील वॅक्स म्युझियम अँड लार्जेस्ट ॲक्वेरियममध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता की पार्किंगसाठी खूप सारा स्पेस आहे आणि तिथून थोडंसं आतमध्ये गेलं की लगेचच तुम्हाला एका साईडला गेम्स दिसतील, दुसऱ्या बाजूला अशा थोडेसे स्टॉल्स वगैरे आहेत. आता आम्ही भर दुपारी गेलो होतो त्याच्यामुळं स्टॉल्स चालू नव्हते. इकडे गेम्स पण सुरू असतात आणि हां, ऑब्व्हियसली याला तिकीट आहे. तर तिकीटचं पॅकेज आहे, तुम्ही त्यानुसार घेऊ शकता. तर आपण एक्सप्लोर करत आहोत आता लार्जेस्ट ॲक्वेरियम. तर आपण बघतोय की कसे छान फिश आहेत इकडे आता. आणि मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे की जेवढे आहेत फिश तेवढे पूर्ण दाखवण्याचा. इकडे हे व्हाईट फिश बघू शकता तुम्ही. हे एकाच लाईनने जातात सगळे आणि एकाच लाईनने माघारी फिरतात. परत तिकडे टच करून परत हे रिटर्न फिरतात. खूप छान होते. आणि हे पण एक आहे पर्पल कलरमध्ये होते आणि हे होते की मी म्हणायचे हे झेब्रा कलरमध्ये आहे आणि अद्विताने मग केलं की मधुमक्खी कलरमध्ये आहेत म्हणून. पण छान होते हे पण. आणि हे पण असे ओनियन पिंक कलरमध्ये होते आणि व्हाईट कलर असे होते. म्हणजे त्यांची इन्फॉर्मेशन पण लावलेली आहे तिकडे, पण एवढा खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून आम्ही घेतलेला नाही. तर हे बघू शकतात, ह्या फिशच्या अंगावर कसे असे डॉट्स आहेत ना, असे खूप लाईनमध्ये डॉट्स आहेत. तर असे खूप छान. आणि तिकडे एक व्हाईट फिश जो आत्ता बघितला त्याला ह्युमन फेससारखा होता तो, आणि हे आपले कापणी शेपमध्ये होते. खूप छान होते. आणि इकडे बघा अद्विता कशी बघतीये. मोठे मोठे फिश होते इकडे. असं नाही की खूप छोटेच फिश आहेत, फक्त खूप मोठे फिश आहेत. बघू शकता तुम्ही किती मोठे फिश आहेत इकडे. आणि ऑब्व्हियसली लहान मुलांना, इवन आपल्याला पण बघायला खूप छान वाटतं. आपल्याला एवढ्या प्रकारचे फिश पाहायला मिळत नाही आणि खूप मोठा ॲक्वेरियम आहे हा. आणि छान आहेत आणि प्रत्येक फिशची अशी माहिती दिलेली आहे इकडे. तर हे पण फिश तुम्ही बघू शकता, किती छान कलर आहेत यांचे. आणि म्हणजे मी तर बघून अक्षरशः थक्क झाले. मला आणि अद्विताला बघायला फार छान वाटलं. हे खूप मस्त आहे. आणि हे असे एकदम निवांत एकावर एक झोपले होते. वाळवंटात कसे बसतात तसे एकदम छान बसले होते एकावर एक. आणि हे बघा, ह्या फिश हा स्वतःच्याच मस्तीमध्ये होता. असं छान आपलं जायचं, छान आपलं माघारी यायचं. आणि हां, हे फिश जाताना ब्लॅक कलरमध्ये आहेत आणि हे वेवी होत आहेत. म्हणजे बघायला डोळ्यांना एकदम मस्त असा आनंद मिळतो की वाव किती छान आहेत म्हणून. हे एवढे सारे फिश आपल्याला पाहायला नाही मिळत. बरोबर, ब्लॅक घोस्टिश नाव होतं त्याचं. मस्त होते पण. आणि आता त्याच्यानंतर हे आहेत की ऑरेंज कलरचे. हे नॉर्मली आपल्या ॲक्वेरियममध्ये पण आपल्याला भेटतात ते. आता हा पण एक फिश बघू शकतात. खूप छान त्यांचं कलर कॉम्बिनेशन असलं भारी आहे ना, मस्त. आणि अद्विताला पण खूप भारी. आता मी बघतीये ना, तर तिला पण बघायला फार भारी वाटते. मस्त. याचं काय समथिंग ऑस्कर समथिंग काहीतरी नाव होतं. आणि हे पण बघा असे, म्हणजे फिशचे डिझाईन बघा तुम्ही कसे आहेत. मस्त, म्हणजे मस्त वाटत होतं बघायला असं. तर तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा की हे ॲक्वेरियम काय आहे, कसं आहे. आणि असं नाही आहे की फक्त इथं ॲक्वेरियमच आहे वॅक्स म्युझियममध्ये. मी अजून तुम्हाला वॅक्स म्युझियम नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लोर करून सांगेल. पार्ट 2मध्ये येईलच माझ्या पुढं काय काय आहे ते. आम्ही तिघांनी पॅकेज घेतलं होतं. हां, आणि अजून एक गोष्ट, 5 वर्षाच्या खालील मुलांना तिकीट नाही आहे. आणि मग बाकीच्यांना आहे. तुम्ही कॉम्बो करून पण तिकीट घेऊ शकता. आणि हे बघा, हे फिश बघा कसे यांचे पंख हलत आहेत ना, मस्त वाटत होतं असं पाहायला. तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जावा. मस्त, म्हणजे त्यांना एक वेगळी इन्फॉर्मेशन पण मिळते. आणि हा ॲलिगेटर शेपमध्ये आहे. त्याचं तोंड ॲलिगेटर शेपमध्ये. आणि आता नेक्स्ट बघूयात आपण. हा ऑसम, मस्त आहे. हा पण पिंक कलरमध्ये होता. हा पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे. बघा तुम्ही हा कसा आहे. ह्याचं फेसिंग बघा कसे, म्हणजे प्रत्येकाचं फेसिंग, प्रत्येकाच्या कलर कॉम्बिनेशन पूर्ण वेगळं आहे. आणि हे पण नॉर्मली आपल्याला भेटतात. म्हणजे माझ्याकडे घरी जो ॲक्वेरियम आहे त्याच्यामध्ये पण हाय फिश आहेत. आणि मग असे खूप सारे फिश होते. हे बघा, हे पण मी फर्स्ट टाईम बघितले. म्हणजे छान होते, मस्त होते. आणि खूप सारी लहान मुलं पण आली होती बघायला की नक्की काय आहे. आणि ते त्यांना असं एक्सप्लोर केलं जातं ना प्रत्येक गोष्ट, की हे कसं आहे, ते कसं आहे, ह्याचं काय आहे, त्याचं काय आहे, अशी बरीचशी इन्फॉर्मेशन ते विचारतात. शेवटी फायनली झेब्रा फिश आम्हाला भेटला, जो की मी म्हणत होते की झेब्रा फिश आहे तो. मग त्याच्यानंतर हे व्हाईट होते. मग आता हां येल्लो फिश एक आहे याच्यामध्ये, येल्लो ब्लॅक कॉम्बिनेशनचा. तो पण फार सुंदर आहे. आता मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे इकडे, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आणि त्याच्यामुळे. पण मस्ट आहे की तुम्ही तो एक फिश बघावा. तर तुम्ही बघाच, म्हणजे
त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे मी तर पहिल्यांदा पाहिलं तो फिश. तर जर तुम्हाला माहीत असेल त्याचं नाव काय आहे तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तो फिश कोणता आहे म्हणून. देन अगेन झेब्रा फिश आलेले आहेत. झेब्रा हे फिश मी नाव दिलं आहे हे. हा बघा, हा येल्लो कलर आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमध्ये बघा किती सुरेख आहे हा फिश. मस्त म्हणजे भारी वाटत होतं बघायला. आणि पण एक गोष्ट आहे की त्यांच्या ॲक्वेरियमच्या काचेला हात नाही लावायचा. आणि इकडून आहे आता एक्झिट केल्यानंतर बाहेर असं छान असं कासव बसलेलं आहे मस्त. आणि पुढं मग अजून पुढच्या साईडने पण अजून खूप असे म्हणजे एंट्रन्सला तोच एरिया येतो, तो जो एक्झिटला आहे पुढं आल्यानंतर इथूनच स्टार्टिंग होते पलीकडच्या दरवाजाने. तर हे आहे एक्झिट या बाजूचं. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.